नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। आज आपण नाश्त्यासाठी एक पोटभरीचा पदार्थ तयार करणार आहोत आणि नेहमीच्या त्या चवीचा पदार्थ खाण्यापेक्षा एका नवीन वेगळ्या चवीचा हा पदार्थ आपण तयार करणार आहोत, जो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणार आहे। अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही घाईच्या वेळेत सुद्धा नक्कीही करू शकता। अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे आणि कमी तेलामध्ये सुद्धा। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी बघा, इथे मी 1 वाटी मूग डाळ 2 तास आधी भिजत घातलेली होती। आता ही पूर्ण पाणी काढून घेतलेली मुगाची जी भिजलेली डाळ आहे ती आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण घालून घ्यायची आहे। आता पूर्ण डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे असे हाताने तोडून घालायचे आहेत। 2 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे वापरलेले आहेत। बटाटे उकडून आधी घेतलेले आहेत, सालसुद्धा त्याची काढून घेतलेली आहे। आता दोन्हीही बटाटे बघा इथे मी तोडून यामध्ये घातलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला दही वापरायचं आहे, तर इथे मी पाऊण वाटी एवढं दही घेतलं। दही जर नसेल, ताक असेल तर ताकही तुम्ही वापरलं तरीही चालेल। आता पूर्ण दही ताजं असं मी घेतलेलं आहे आणि यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत। त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। सर्व साहित्य इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण घालणार आहोत। आता सुरुवातीला आपण पाणी न घालता हे पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर इथे आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतलेली होती त्या वाटीने पाणी घेतलं। अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि बारीक करून घेतलेलं आहे बघा। अर्ध पाणी आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे। आता पूर्ण ही जी डाळ आहे, बटाटे आहेत ते बारीक असे झालेले आहेत। आता पूर्ण जे तयार झालेलं मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये आपण पूर्ण काढून घेणार आहोत आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला आधी चेक करायची आहे। म्हणजे आपल्याला जर पाण्याची गरज वाटत असेल तर आपण ते मग इथे घालू शकतो। तर इथे तुम्ही बघू शकता, जे आपलं मिश्रण आहे ते सध्या अगदी व्यवस्थित असं आहे। पाण्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। पण यामध्ये आपल्याला आता बारीक रवा घालायचा आहे, तर सारख्याच वाटीने 1 वाटी रवा मोजून घेतलेला आहे। रवा इथे बारीक वापरलेला आहे, जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा। आता हा रवा आपण इथे यामध्येच घातलेला आहे। आता रवा घातल्यामुळे जे मिश्रणातील पाणी होतं ते रवा शोषून घेणार आहे आणि जे मिश्रण आहे ते पहिल्यापेक्षा असं घट्टसर तयार होणार आहे। तर आपण जे अर्धी वाटी पाणी बाजूला काढून ठेवलेलं होतं ते पाणी आता इथे आपण घालून घेणार आहोत। आतापर्यंत आपण 1 वाटी पाणी यामध्ये वापरलेलं आहे, तर मिश्रण एकदा पूर्ण आपल्याला एकसारखं असं करून घ्यायचं आहे। आता रवा जसजसा असा मुरला जाईल तसतसा तो पाणी शोषून घेईल आणि मिश्रण घट्टसर होईल। तर बघा, हे मिश्रण मला थोडं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे त्या सारख्याच वाटीने मी इथे पाव वाटी परत पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। एकदमच पाणी इथे घालू नका, कारण रवा जितकं पाणी आहे तेवढंच शोषून घेणार आहे आणि जास्त जर पाणी घातलं तर मिश्रण आपलं सैलसर राहणार आहे। तर बघा, आता आपण पाव वाटी घातलेलं पाणी रव्याने शोषून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे। यावर झाकण ठेवून मिश्रण बाजूला मुरण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण चटणी तयार करूयात। तर चटणीसाठी आपण इथे बघा, 1 मोठा टोमॅटो मी तेल टाकून मिनिटभरासाठी भाजून घेतलेला आहे। त्याचे काप करून घेतले आणि एका कढईमध्ये तेल टाकून चमचाभर तो भाजून घेतलेला आहे, म्हणजे त्याचा आंबटपणा थोडा कमी होतो। आणि इथे ओलं खोबरं जाडसर असं मी खिसून घेतलेलं आहे, ते घातलं। त्यानंतर नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे भाजलेले शेंगदाणे इथे घातलेले आहेत आणि हिरवी मिरची घालायची। मोठी असल्यामुळे तिचे काप मी करून घेतलेले आहेत। तर तुम्ही जसं तिखट खाता त्यानुसार मिरचीचं प्रमाण ठेवू शकता। इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, असा लहान 1 आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर थोडी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे। आता यामध्ये आपण अर्धी वाटी जवळपास पाणी घालणार आहोत आणि चटणी पूर्ण बारीक करून घेणार आहोत। गरज वाटल्यास थोडंफार पाणी आणखी घालू। तर बघा, इथे पाणी घालून ही चटणी जी आहे ती बारीक अशी करून घेतलेली आहे आणि टोमॅटो छान असा लालसर असल्यामुळे चटणीलाही रंग छान आलेला आहे। आता ही चटणी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घातलं आणि ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे। आता चटणी छान अशी थोडी पातळ मी ठेवलेली आहे। आता या चटणीवर आपण फोडणी तयार करणार आहोत। त्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली,
आणि 1 लाल सुकी मिरची घातली. आता चुरचुरीत अशी ही फोडणी आपण या चटणीवर घालणार आहोत. चटणी अगदी साधेसोप्या पद्धतीने केलेली आहे, पण खूप छान चवीला लागणारी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ही चटणीसुद्धा एकदा करून बघा. अगदी तुम्ही ढोकळ्याबरोबर, इडलीबरोबरसुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता. तर आता आपण जे मिश्रण मुरण्यासाठी ठेवलेलं होतं, म्हणजेच त्यातला रवा फुलण्यासाठी, तर ते आता बघा छान असं मिश्रण जे आहे ते मुरलेलं आहे, म्हणजेच छान असं रवा फुलल्या गेलेला आहे. आता आपला जो नाश्ता आहे आपण तो तयार करायला घेणार आहोत. पण त्याआधी यामध्ये आपण अर्धा चमचा धना पावडर घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ देखील घालणार आहोत. तर यामध्ये आता आपण हिरवी मिरची आधीच घातलेली होती, त्यामुळे आता आपण फक्त इथे धना पावडर आणि मीठच घातलेलं आहे. तर आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे ती दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते. त्यामुळे भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी इथे घातलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता आपला नाश्ता छान स्पॉन्जी जाळीदार तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला इनो वापरायचा आहे. तर इथे 1 चमचाभर आपला नाश्त्याचा जो चमचा आहे त्याने मी इनो यामध्ये घातलेला आहे. आता यावर थोडं चमचाभर एवढं पाणी घालणार आहोत आणि परत मिश्रण मिनिटभरासाठी आपण असं फेटून घेणार आहोत. यापेक्षा जास्त नाही फेटलं तरीही चालेल, पण मिनिटभरासाठी यासाठी फेटणार आहोत की आपला जो इनो आपण यामध्ये घातलेला आहे तो छान ॲक्टिवेट होतो आणि नाश्ता हलका होण्यास मदत होते. तर इथे बघा मिनिटभरासाठी मिश्रण फेटून झालेलं आहे आणि दुसरीकडे बघा मी एक पॅनसुद्धा गॅसवर गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं. तर आता आपण यामध्ये चमचाभर एवढं तेल घालून घेणार आहोत. इथे तेलसुद्धा आपल्याला जास्त वापरायचं नाही. अगदी चमचाभर तेलात हा नाश्ता आपण तयार करणार आहोत. यामध्ये आपण थोडे तीळसुद्धा घालून घेतलेले आहेत. गॅसची स्पीड कमी ठेवायची आणि पॅन जे आहे ते छान गरम करून घ्यायचा आधी. आता कमी स्पीडवरच गॅसच्या हा नाश्ता आपण तयार करणार आहोत. आता पॅनमध्ये 2 ते 3 चमचे मिश्रण टाकून ते एकसारखं असं पसरवून मी घेतलेलं आहे. आता पूर्ण मिश्रण एकसारखं पसरवून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वाफेवर हा नाश्ता शिजवून घ्यायचा आहे. गॅसची स्पीड कुठेही आपल्याला वाढवायची नाही, म्हणजे छान तो बाहेरून असा कुरकुरीत तयार होतो आपला नाश्ता. तर आता आपण यावरचं झाकण उघडून बघूया. तर हा जो नाश्ता तयार केलेला आहे यासाठी तुम्हाला काही नाव सुचत असेल तर मला नक्की कळवा. तर इथे बघा आता आपण हा नाश्ता पलटवून घेणार आहोत. वरची पूर्ण बाजू कोरडी होऊ द्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता छान याला असा तांबूस रंग आलेला आहे. या रंगावरच आपल्याला हा नाश्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. परत आता झाकण ठेवते आणि 5 मिनिटाची वाफ काढून घेते. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण उघडून बघूयात. तर इथे तुम्ही बघू शकता दुसरीही बाजू जी आहे ती छान आपण भाजून घेतलेली आहे आणि आपला हा गरमागरम असा बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट जाळीदार असा नाश्ता तयार झालेला आहे. आता इतर राहिलेले आहेत ते सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो नाश्ता आहे तो तयार झालेला आहे आणि सोबत आपण जी चटणी तयार केलेली आहे तीसुद्धा तयार झालेली आहे. तर मंडळी हा एक वेगळ्या नवीन चवीचा पदार्थ नाश्त्यासाठी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी काही तुम्हाला पदार्थ सुचत नसतील तर नक्कीच हा पदार्थ तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खरंच सांगते दुसऱ्यांदा मुलंच तुम्हाला स्वतः नक्कीच हे करायला लावतील हा पदार्थ. इतका हा चवीला छान लागतो. आणि यामध्ये जो आपण बटाटा वापरला त्यामुळे त्याला एक वेगळाच बघा बाहेरचं जे त्याचं आवरण आहे त्याला एक कुरकुरीतपणा येतो आणि चवीतही काय फरक पडतो तेही सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तर मंडळी बघा आता तुम्हाला तोडूनसुद्धा मी दाखवते म्हणजे हा कसा तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा. तर इथे बघू शकता तुम्ही तोडताना अजिबात कडक चिवट असा हा झालेला नाही, म्हणजे अगदी छान आतून स्पॉन्जी जाळीदार असा तयार झालेला आहे आणि चटणीसोबत एकच नंबर लागतो. तर ही रेसिपी मी सांगेल तुम्हाला नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.